जे की चैतन्यदायी आणि व्याधीनाशक स्तोत्रांचा संग्रह आहे. हे पुस्तक प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धेचे, भक्तीचे बीज रुजवण्याचा एक पवित्र प्रयत्न आहे. तसेच नादसुधा, द इटर्नल इलिक्झर ऑफ म्युझिक थेरपी हे पुस्तक भारतीय संगीत परंपरा, अध्यात्म आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा सुंदर संगम घडवत संगीतोपचाराचे सामर्थ्य समाजापुढे मांडणारे एक अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. माझ्या पूर्वप्रकाशित 2 काव्यसंग्रहानंतर आज माझ्या लेखन प्रवासात आणखी एका महत्त्वपूर्ण पर्वाची नोंद होते. ज्यांच्या मनात भीती आहे, असुरक्षितता आहे, धैर्याचा अभाव आहे, त्यांनी भृगुकवच नियमित म्हणावं. तर ही उदाहरणे केवळ दिशादर्शक आहेत. प्रत्येक स्तोत्राचं स्वतःचं एक अद्वितीय चैतन्य आणि एक कार्यक्षेत्र आहे. या पुस्तकातून माझा प्रयत्न एवढाच आहे की स्तोत्रांकडे केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता त्यांच्या आध्यात्मिक, मानसिक आणि आरोग्यदायी परिणामांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन समाजासमोर यावा, या निर्मळ भावनेतून सिद्ध स्तोत्रमणी या पुस्तकाचा जन्म झाला. संगीताचा अभ्यास करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की संगीत हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही. ते मनातील भावविश्व घडवतं, विचारांना दिशा देतं आणि मानवी चेतनेमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याची अद्भुत क्षमता त्यामध्ये आहे. याच जाणीवेतून माझ्या मनात म्युझिक थेरपी या विषयाची बीजे रोवली गेली. या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी मी देश-विदेशातील विविध नामांकित म्युझिक थेरपी असोसिएशन्सशी जोडले गेले. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला, चर्चासत्रांमध्ये सहभागी झाले आणि या विषयाचे विविध पैलू समजून घेतले. त्यानंतर म्युझिक थेरपीवरील संशोधन आणि त्याच्या प्रत्यक्ष उपचार पद्धतींचाही अभ्यास अधिक जोमाने सुरू केला. आणि असं म्हणतात की ध्यानदेवांच्या दारी जसा सोन्याचा पिंपळ होता, आस्थादायक आहे आणि भविष्यातही राहील, तसाच तुझ्याही अंगणात वेगवेगळ्या विचारांचा, नवनवीन संकल्पनांचा, नवनवीन उपक्रमांचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि खऱ्या अर्थाने समाधान देणारा असा सोन्याचा पिंपळ भरभरून बहरो, याच मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा. की हा जो नाद आहे, आणि योगामध्ये पण हे सांगितलं जातं की मनाने दिलेल्या सूचना आपले शरीर पाळतं. मग तुमच्या मनात जर हा नाद निर्माण झाला, मग तो आहत असू दे अथवा अनाहत असू दे, तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होणारच आहे. आपुलिया इथं जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. पुढच्यापेक्षा महत्वाचं आहे, होई कन्या पुत्र होते हे सात्विक तयाचं अधिक वाटे देवा. तर कन्येला आम्ही प्राधान्य दिलं. अशी कन्या ज्या पुढे जन्माला आली, ज्यांना सासरच्याने सोन म्हणून मिळाली, त्या सर्वांचं अभिनंदन करतो. यासाठी म्हणतो, असं कधी होतं का पुस्तक पाहून पुष्कळ लोक म्हणतील, त्यांनी पण सांगितलं की सत्य काय आणि असत्य काय ही फील होण्याची, संवेदनेची गरज आहे. त्यामुळे या सर्व भासांना, आभासांना एका रंगाची पण गरज आहे. मी इंद्राणीला म्हणेन, तुझ्या या संगीताच्या, या सुराच्या, या स्वराच्या सोबतच रंगाची आवडती वाटली तर मला सांग. यासाठी एक गोष्ट निश्चित आहे की तुमच्या शरीराची आणि तुमच्या मनाची, तुमच्या मनामुळे तुमच्या शरीराची रोगाला प्रतिकार करायची तयारी निश्चितच या थेरपीने होते. त्यामुळे तुमच्या शरीरावर असा गीतेत म्हटला ना की परिस्थितीला अनुकूल करण्याची तुमची क्षमता शरीराची असावी, तशी रोगाला, रोग आहे आपल्या जागी, तो बरा होईल तेव्हा होईल, मी त्याला अनुकूल माझं शरीर करण्याची पूर्ण क्षमता या दोन्ही थेरपीत आहे. निश्चित कुठल्या अशा परीक्षेच्या अपयशाने किंवा कुठल्याही अपयशाने माणूस खचून न जाता त्याच्यातनं मार्ग काढून पॉझिटिव्हिटी जी आपली, सकारात्मकता जी आपली निर्माण होते, मला तर वाटतं सुरांमध्ये तेवढी ताकद आहे की आपल्याला सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होते, आपल्या निगेटिव्हिटी चालली जाते.
सुरांचा मर्मबंध गवसलेलं जीवन खूप समृद्ध आहे असं मला म्हणजे आत्मविश्वासाने मी तुम्हाला सांगू शकते. सर्वांचं जीवन सुखी व्हावं, चांगलं व्हावं, निरामय व्हावं हा तुझ्या जीवनातला ध्येय आहे. आणि हे ध्येय पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. याला वेळ लागेल, भरपूर वेळ लागेल. याच्यासाठी भरपूर मेहनत लागेल, भरपूर तपस्या लागेल. हाच संस्कार तुझ्यामध्ये आला आहे. मग अनेकांनी म्हटलं, जसं आपल्या श्रीरामपंत जोशींनी म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये माता पिता हे प्रथम गुरु आहेत. आणि आज गुरुपौर्णिमेचा दिवसही आहे. त्यांना वंदन करून आपल्या यशस्वी जीवनाचा मार्ग आपण मोकळा करावा हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. इंद्रायणीच्या जीवनामध्ये तिने जो काही संकल्प केला आहे तो निश्चितपणे पूर्ण होईल. कारण मी जसं बघा म्हणालो की जनकल्याण हेच सर्वोपरी हा ज्याचा ध्यास आहे, हे ज्याचं ध्येय आहे, त्याला पूर्ण विराम नाही, स्वल्प विराम नाही आणि पूर्ण आनंद. धृतावसाने नटराज राजो निनाद ढक्काम नवपंचवारम उद्धृत कामा सिद्धनेत द्विवर्षे शिवसूत्र जाला. इस सूत्र से में ये बताया गया है कि 14 बार शिव जी का डमरू बजा और उस 14 बार बजने से 14 महेश्वर सूत्र की निर्मित थी. और उस 14 महेश्वर सूत्र की निर्मित से पाणिनि ने व्याकरण की रचना की. उसी प्रकार नटराज के आशीर्वाद से इंद्रायणी ने इन 2 पुस्तकों की जो रचना की, इसे हम ग्रंथ भी कह सकते हैं. तो इसके लिए वास्तविक और सही मायने में नटराज की कृपा ही लगती है और वो इंद्रायणी ने प्राप्त की. गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. शरणागत वीरवधू तत जुनु तता तक नक जम किट तरी किट तन किट तक ततिमी तरदो तक तक किट. सदैव खंबीरपणे साथ देणाऱ्या सर्व कुटुंबियांचे, मित्रपरिवारांचे आणि हितचिंतकांचे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेस हातभार लावणाऱ्या प्रत्येकाप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. ये